बसतो, पण एक वनस्पतीमध्ये अशी आहे बघा, त्याला स्पर्श केल्यानंतर लगेच पान आठवतं. त्याला कोणती वनस्पती म्हणतात? हा, लाजाळू. आता कसा आवाज निघाला बाबांचा? काय? लाजाळू. तिला असं स्पर्श जरी केला तरी पानं असे आत म्हणून घेतो, म्हणजे तिला स्पर्शाची जाणीव आहे, पण आपणाला जाणीव मात्र नाहीये. अहो काही ना आम्ही सहज बोललेलं सुद्धा कळत नाहीये. सहज बोललेलं. एक मुलगी होती, श्रीमंताची मुलगी होती बघा, आणि एसटीनं प्रवास करत होती. कशाने? एसटीनं प्रवास करत होती. हातामध्ये 2-3 लाखाचा मोबाईल, असं सीटवरती बसलेला मोबाईल बघत होती. आणि तिकडनं कंडक्टरला म्हणला, दीदी तिकीट. हो दादा. पैसे दिले, तिकीट काढलं, आणि ते कंडक्टर तिच्याकडे पाहून हसला. कोणाकडे? त्या मुलीकडे पाहून हसला. ती मुलगी म्हणली, काका काय झालं, कशासाठी हसलाय? म्हणला, एवढा महागाचा मोबाईल, 1.5-2 लाखाचा, आणि एसटीने प्रवास दिदी. म्हणली, हो काका, वाढदिवसाला माझ्या पप्पांनी गिफ्ट केलाय. मित्रमैत्रिणी आहेत, माझी गाडी असती तर तिला पुरली असती, सगळे जण आहेत म्हणून गाडी पुरली नाही, म्हणून एसटीनं प्रवास एन्जॉय म्हणून. ठीक आहे बेटा, तिकीट वगैरे काढलं. परत ते कंडक्टर त्या मुलीकडे पाहून बसले. ती म्हणली, आता काय झालं काका, कशासाठी हसताय? कंडक्टर म्हणला, बेटा काय नाही, तू तुझ्या जीवनामध्ये फार पुढे जाणार आहेस. काय म्हणला? तू तुझ्या जीवनामध्ये फार पुढे जाणार आहेस. ती मुलगी म्हणली, असं का म्हणताय काका? असं का?